आणि हिंदू गुंडांचा हिंदू समाजाला त्रास झाला ते गेल्या 2-3 दिवसापासून मी जे सांगतो की या हिंदू गुंडांपासून हिंदू समाजाचं संरक्षण करण्याची वेळ आलेली आहे। याची मी 2-3 दिवसापासून सांगतो ना, तर मी काही प्रसंग या ठिकाणी तुम्हाला सांगतो। काही प्रसंग ज्याचे गुन्हे दाखल आहेत, ज्याचे गुन्हे दाखल आहेत, या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाचे रूल्स आहेत की मुलीचं नाव घेता येत नाही, मुलीचा आयडेंटिफाय होईल मुलगी, तिचा पत्ता, तिचं लोकेशन आणि त्या संदर्भात संकेत करता येत नाही, म्हणून मला मुलीचं नाव घेता येणार नाही। या ठिकाणी एक मुलगी आहे आणि त्या मुलीला संध्याकाळी नेलं MIDC मध्ये घरासमोरून उचलून बुलेट गाडीवर, घरासमोरून, आणि गुंडांनी उचलून दिलं। तिच्यावर MIDC बलात्कार केला। स्टेशनला फोन केला, मी मुंबईत होतो, पोस्को दाखल झाला, गुन्हा पोलीस स्टेशनला दाखल आहे। बलात्कार केल्यानंतर 3-4 तासांनी पोरगी पोलीस स्टेशनला हजर केली। त्याच्यातला आरोपी कोण आहे आणि तो कोणाच्या टोळीत काम करतो हे सुद्धा जाहीर करता येईल, पण या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतामुळे मला त्या आरोपीचं नाव घेता येत नाही, कारण त्या आरोपीच्या नावावरून मुलीचा संदर्भ जोडला जातो। पण ही घटना या बेटोळीशी संबंधित आहे, या बेटोळीशी संबंधित आहे। पुढची घटना मी तुम्हाला सांगतो। रामनवमीमध्ये पाळणे या बेटोळीने घेतले, तिथं पावभाजीचं दुकान एका बाईनी लावलं, त्या पावभाजीच्या दुकानावर तिची मुलगी काम करायला यायला लागली आणि तिची मुलगी काम करायला लागली, तिथं त्या मुलीला पटवलं, रिझल्ट घ्यायला घरातून गेलेली पोरगी बाहेरच्या बाहेर यांनी पळवली आणि पळवल्यानंतर आळंदीला नेली। मुलगी अल्पवयीन, तिचं लग्न लावू शकत नाही, तिथल्या बामणाने सांगितलं। तिचा दाखला नव्हता शाळेचा, जन्मतारखेचा, बामणाने काढून दिलं, म्हणून तिला कोपरगावला मुलाच्या आजीच्या घरी गेलं आणि तिथून जनता हायस्कूल जवळ सोडलं। गुन्हेगाराच्या एका टोळीच्या माणसानं तिला मोटरसायकलवर पोलीस स्टेशनला आणून सोडलं। आमचं पोलीस स्टेशनवर दबाव जास्त निर्माण झाला म्हणून, तर पोलीस तिला असं म्हणला की तू अजून वयात नाही, तुला वयात आलं तर त्या पोराबरोबर आपण तुझं लग्न लावून देऊ, आणि पोरग तसं चांगलं आहे म्हणून, पोरग तसं चांगलं आहे, पोरग तसं चांगलं आहे म्हणे, आणि चातुर मातुर गुन्हा दाखल केला। तिला मेडिकलला नेलं, तर समाधान सोलंके नावाच्या पोलिसांनी PSI तिला सांगितलं नाही झंझटी वाढतील, तुमच्या घरी पोलीस येतील, तुम्हाला कोर्टात जावं लागेल, तुम्हाला अटकही होईल। मेडिकल करण्यापूर्वी मुलीची किंवा मुलाच्या आईची संमती घ्यावी लागते, तर संमतीच्या कागदावर केस पेपरवर सही करावी लागते। ती सही केली नाही म्हणून तिचं मेडिकल झालं नाही आणि तशीच पोरगी परत आणली आणि त्यांच्या ताब्यात दिली। नंतर ती पोरीची आई 2-4 ठिकाणी गेली न्याय मिळवण्याकरता, तर ती आई गावात काही लोकांकडे फिरते म्हणून त्या पोरीच्या भावाला तहसील कार्यालयाच्या पाटाजवळ 25 लोकांनी, 11वीतलं पोरग 25 लोकांनी बेदम उचलून आपटलं, अंगावर कपडे राहिल्याने पाटात फेकून दिलं। हिंदू आहे जाती, म्हणजे पहिली MIDCतली घटना सांगितली, ती सुद्धा जातीने हिंदू आहे, ही मुलगी सुद्धा जातीने हिंदू आहे। अजून घटना या ठिकाणी 13 वर्षाची एक मुलगी शाळेत जाते 13 वर्षाची मुलगी, तिच्यावर लाईन मारली, तिला बैकल एक रिकामा बंगला पाहिला, त्या बंगल्यात गेलं, वारंवार बलात्कार केला। त्या मुलीची आई मनकरी म्हणून कामाला जाते, बाप कुठेतरी रोजंदारीवर कामाला जातो। त्या पोरीला लक्षात कधी आलं, तिला 7व्या महिन्यात गेल्यावर लक्षात आलं, तिला 7व्या महिन्यात गेल्यावर मग पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल झाली। फिर्याद दाखल होऊन तिला त्रास व्हायला लागला,
सिव्हिलमधून ससूनला गेलो, त्या पोरीला बाळ झालं. हिंदू मुलगी आहे आणि आरोपी देशोळीचा तो त्यांच्या गाडीवर ड्रायव्हर की करतो. त्या मुलीनं बाळ झालं. या 3 घटना सांगितल्या. पण मी शॉर्ट मध्ये सगळ्या घटना सांगत नाही. या ठिकाणी मार्सिया नावाचे नगरपालिकेत कर्मचारी आहे. 40,000 रुपये या देवटोळीतल्या गुड्डांकडून व्याजन घेतले. ते फेडू शकले नाही. त्या टोळीतल्या पोरांनी घरी जाऊन दम दिला. त्यांनी 2-3 दिवसांनी आत्महत्या करून टाकली. भावाने आत्महत्या केली. त्या मार्शल भावाने गुन्हा दाखल झाला नाही. त्यांनी आतापर्यंत आकस्मिक नोंद म्हणून पोलीस स्टेशनला आहे. त्याचा पुढे तपासच झाला नाही, कारण त्यांनी पोलिसांना काही सांगितलंच नाही. त्यांनी पुढे चालवलंच नाही विषय. त्यावेळेस भाऊ गेला म्हणून. पण काय करणार म्हणे आता. त्या घटनेचा माझ्याकडे पुरावा आहे. शुभम जगताप नावाचा आपल्या सगळ्यांचा एक हिंदू मित्र आहे. माझा हिंदू मित्र आहे. माझा फार जवळचा आहे. मी त्याला कसा दम दिला तो मी तुम्हाला ऐकवतो. आम्ही सगळ्यांना कोणी उपकार नाही होतो. तू काय शुभम तुझ्या आईला करू नको पाहिजे. तुला तिथे मान नाही का अंकुश काय ना तुम्ही दाखवू का माझं काय झालं पण तुम्ही दाखवू का काय गेम खेळू नको पाहिजे. तिचा कोणी आमच्या शिवाय उतरला आता तुझ्या कोणालाच काय करणार नाही. फक्त तुला मारेल आणि जिथं दिसलं तिथं मारेल. शब्द आहे माझा. पण विषय काय झाला विषय काय झाला तिथं कोण उतरतोय आता कोण उतरणार तुम्ही उतरणार तिथं फक्त आमच्या करणार सगळ्यांना कोणी उतरणार सगळ्यांना दिलं आई नाही अंकुशचं नाव नाही माझा 5 वर्ष काढेल. पण तुला भिकाला लावल्यावर तुझे हातपाय तोडी नाही दाखव. चेतवलं नका आम्हाला. तिथं कोण उतरतंय ते घेऊन जातंय तिकडे. कोणी गेलं त्यांच्या गाड्या पेटवतो बघ तू. नाही पेटवल्या ना गाड्या. कोणी गेलं नाही गाड्या कोणी जाऊ पण नका. तुला माल पण मिस टाकून देपोत. कोणी उतरलं ना रेकॉर्डिंग कर रेकॉर्डिंग सगळं माहित पडतंय मला कोण उतरतंय. तुम्ही डायरेक्ट गाड्या पेटून टाका. नाही पहिले तुला मारेल मग गाड्या घेतोय. पण दुसरं उतरलं पहिले तुला मारेल. नाही आता काय आहे मी सगळ्यांची माफी मागतो. परंतु या गोष्टी लोकांसमोर येत नाहीत आणि त्यामुळे गुंडगिरी बळावलेली. अहमददाबावर फायर झाला. सुखदेवींच्या तिकडं हिंदू नाही का तो. हिंदू नाही का तो काही मुसलमान आहे का. कोणी फायर केला. शुभम यादव ज्याच्यावर परवा फायर झाला तो युद्ध आहे. तो युद्ध आहे. हा फायर कोणी केला. पुण्याच्या सांगावरून 800 तपोतेवर हा जो वंडी वस्ती जवळचा पूल जातो जुनी घासगल्ली भगतसिंग चौकातून आपण जातो. 800 तपोतेवर तिथं खाली पाडून 5-25 पोरांनी त्याला खाली पाडलं आणि त्याच्या पुढच्या ज्या पोत्या आहेत पुढच्या गुडघ्याच्या खालचे जे हाडे 2 पायाचे हाडे मोडून काढले. वर्षभराचा दवाखाना आहे 800 तपोतेचा. आरोपीची यादी सुद्धा वाचता येईल. हे कोणाचे 2 लोक कोण बरोबर राहतो दिवसभर. अभय ससाने इकडे असं गाडीवर राहतो. अभय ससाने घरून उचलून गेलं. घरापासून 100 मीटर लांब त्याचे पाय 2 आडवे दगडात ठेवले. घेतून काढले. रात्री 1:30 वाजताची घटना. मग अभय ससाने हिंदू नाही. आरोपी कालपर्यंत बाहेर फिरत होते. आरोपी अटक झाले नाही. 15-16 आरोपी महिन्याला एक आरोपी अटक झाला. महिन्याला बरं का. दर महिन्याला एक आरोपी अटक झाला. सगळे आरोपी राजरोष गावात फिरत होते. राजरोष. ओम राहुल करते त्या परवाच्या त्या कल्लू यादवच्या बाहेरमध्ये त्याला पुण्यातून अटक केली. ते
त्यानं का बरं फायर केलं? त्याच्यावरच्या फायरचा आरोपी का बरं झाला तो? त्याला घरी नेऊन उचलून नेलं. गरकुट शालिमार मेडिकलचं तिथून उचललं त्याला मोटरसायकलवर खाली बनवलं, मोटरसायकलवर बसवलं. काँग्रेस भवन समोरचा अड्डा आहे तिथं नेलं. प्रचंड वाजून काढलं, एकदम मुकडं पडतं ते. मरण अशी स्थिती झाली. आजूबाजूच्या लोकांना आवाज ऐकू जायला लागला. पोलीस स्टेशनला फोन गेले. जेसीबी आणला, खड्डा खांदला, जेसीबी टाकलं, खड्ड्यात टाकलं आणि वरून माती वाटली. वरून माती वाटली, माती. त्यांना कुठल्या तरी त्या राऊंड करते करून पूर्ण कपडे काढले. राऊंड करते करून त्या राऊंड करते कडून कुठल्या तरी व्हिडिओची गरज होती. तो व्हिडिओ टेप करून घेतला त्याच्याकडून आणि व्हिडिओ टेप करून नंतर नवीन दुसऱ्याचे कपडे आणले, ते घातले. समाधान सोलंकी आला तिथं, कोणतरी फोन केला म्हणून आणि त्याला घेऊन गेला. झंडवाड म्हणून फिर्याद करून त्याच्या आईला बोलवून घेतलं. त्याच्यात ताब्यात देऊन टाकलं. फिर्याद नाही झाली, एवढ्या मोठ्या काही फिर्याद नाही झाली. मग ओमराव करते मुसलमान का? मुसलमान ओमराव करते नाही घटना आहे. आणि आधीच्या घटना संकलित केल्या या 3-4% आहेत. आणि याच्यातल्या 5% घटनांवर पण गुन्हे दाखल झाले नाही पोलीस स्टेशनला. मुली दूर पळून नेलेल्या या गँगचे लोक जे ते बेच जे ते गँगचे पोर कुठल्या पण वापरायले? हिंदूंच्याच ना, हिंदूंच्याच पण वापरायले. आकाश दुबईच्या हत्येशी माझा संबंध नाही म्हणून सागरबे सांगतो. हा जो सूरज जाधव याला अटक केलेले आकाश दुबईच्या हत्येमध्ये, याला पोलिसांनी दुबई त्याला आकाशला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. त्यावेळेला त्याला सुद्धा ती तब्येती करण्यात गेलं. पोलिस त्याच्या बरोबर, दुबईचे सगळे घरचे त्याच्या बरोबर, काही ना दुबई बरोबर, त्याचे वडील तिथं. आणि पोलिसांनी म्हणतो तुमची काठी भाऊ मी जरा या दुबईला वाचूनच काढतो म्हणे. पोलिसात येतात डेडबॉडी पडलेली असताना कुठून आली हिंमत एवढी? कोण ताकद येतं? आणि म्हणलं काय म्हणलं? माझा दाजी या गावाचा बाप आहे आणि महाराष्ट्राचा बी बाप आहे माझा दाजी. याचं दाजी कोण? गोरखजी. याचा दाजी कोण? आमचं कोणी काय वाकडं करू शकत. याचा दाजी कोण? गोरखजी. गोरखजी कोण? सागरजी त्याचा मग भाऊ. याचा काही संबंध नाही. सूरज जाधवशी याचा काही संबंध नाही का? रोज हिंदू समाजाला त्रास आहे. दुंबो यांचे धंदे, मध्य टाकल्या यांच्यात, प्रत्यक्ष यांचेच, जाफरा बाबचा वाढू कमी जातात. गोरखजी मध्ये केलं नाही. लोकांच्या अंगावर 50 लोक घेऊन गावातल्या गावकऱ्यांनी आणि बायांनी त्याला पळवलं. रंगीर जनतेच्या त्या नियमाला विरोध होता. रात्री बाहेर झोपलेल्या लोकांनी मारलं गावात जाऊन. श्रीरामपुरात येणाऱ्या पोरांना मारलं. त्याचा त्या रामपूरच्या आता 24 लोकसभेच्या वर्षामध्ये बोरगावला 3 महिने बिगर निळाची वाढ व्हायली. सरपंच उपोषणाला बसला, गावातले लोक उपोषणाला बसले. तहसीलदार देखत फायरिंग झाली. तहसीलदार पोलिसात सलग पळून गेला. पोलिसात सलग तहसीलदार पळून गेला.